तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा कार्यालयास ताडे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी एसटी प्रशासनाला दिला। लोणार बस स्टँडवर गत 6 महिन्यांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे। बसस्थानक परिसरात आजपर्यंत महिलांचे चेन स्नॅचिंग, पर्समधील रक्कम चोरी, मोबाईल चोरी, खिशातील पाकिटमार अशा अनेक चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। तसेच लहान मुली व महिलांची छेडछाड होत आहे आणि प्रशासन मूग गिळून बसलेला आहे। तसेच लोणार शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। त्या दृष्टीने लोणार आगार व्यवस्थापकांनी या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे। केली लोकांच्या प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत, इथे चोरीचं प्रमाण वाढलंय, इथे गळ्यातले मंगळसूत्र तोडले जातात आणि मुलींच्या छेडछाडीच्या कित्येक घटना घडल्या। असं होत असताना हे एसटी प्रशासन धम्मपणे मूग गिळून बसलेलं आहे। एसटी प्रशासनाला आपण 15 दिवसाचा अल्टिमेटम देतोय। 15 दिवसात जर एसटी प्रशासनानं इथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही लावले तर 16व्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इथे ताला लगाव आंदोलन आणि हे डेपो बस स्टँडचं कार्यालय हे ताळा लावून आणि इथं त्याचबरोबर महत्त्वाचं इथं महिलांच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी इथे 2 पोलिसांची कायम नियुक्ती असावी। त्यासाठी पोलीस विभागाला आम्ही तर पत्र देतो, तुम्ही सुद्धा एक पत्र द्या। कायम 2 पोलीसवाले इथं पाहिजे। एक महिला पोलीस इथं आवश्यक आहे। महिलांची छेड काढली जाते, लहान मुलींना परेशान केलं जातं। त्याच्यासाठी जर हे झालं नाही तर मग आम्ही आमच्या स्टाईलनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन करू।